कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आहे ना, मी तेच सॉल्व करायला चालले। अगं पण आय मीन बहुतेक ती मुलगी सारंगला इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली आहे, पण मी तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार, स्पेशली सारंग समोर। ऐश्वर्या, नाही चांगलंच आहे, तू जातीयस आणि सावलीला भेटणार आहेस, आणि मला खात्री आहे सावलीचं सत्य समोर आलं ना की ज्या सारंगला मी ओळखतो तो आपणहून तिचा स्वीकार करेल। तिलोत्तमा, तूही आपल्या सारंगला चांगलीच ओळखतेस। आपण चांगले संस्कार केलेत त्याच्यावर, चांगलं काय वाईट काय याची जाण आहे त्याला। चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागण्याचे संस्कार आहेत त्याच्यावर। मला कळतंय तुमचं काय चाललंय। माझ्या समोर मुद्दाम सारंगचं कौतुक करून खरं तर त्या पोरीचं गुणगान गाताय तुम्ही, हो ना? कळतंय मला। काही दिवसात ऐश्वर्या सुद्धा सावलीचं गुणगान करायला लागेल। काय तू कुठे निघालीस आता? मॉम, अमृता वहिनी माझ्यासोबत येते। का? मला वाटतं तिने येणं गरजेचं आहे, कारण ती आली तर तिचेही डोळे उघडतील, त्या मुलीचं सत्य तिच्या समोर येईल, त्यामुळे। नाही ठीक आहे, जा तू तर जाच हिच्या बरोबर, म्हणजे त्या पोरीचा खोटेपणा तुझ्या डोळ्यासमोर येईल। तुला खूप पुळका आहे ना तिचा। ऐश्वर्या, काम कर, त्या पोरीच्या खोटेपणाचा मुखवटा काढून माझ्या सारंग समोर तिला उभी करणे, तिला खडसावून सांग, आता ह्या पुढे आमच्या समोर एकही नाटक चालणार नाही। येऊ मी? निघ। दा चल येता। तिलोत्तमा, आता ऐश्वर्या गेली आहे सावलीचं सत्य जाणून घ्यायला, तसंच एक एक करून आपल्या घरातली माणसं सावलीच्या सत्याची परीक्षा म्हणून घ्यायला जातील आणि सावलीच्या खरेपणाच्या, साधेपणाच्या प्रेमात पडतील। खात्री आहे मला, आणि एक दिवस हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीचं। म्हणून मी म्हटलं होतं ना, आपल्यात ही पैज बीज नको, कारण ही पैज तू ऑलरेडी हरतीयस हे दिसतंय मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।